तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही सगळा वरच्या रूमचा पसारा काढलेला होता आवरण्यासाठी। तुम्हाला सगळ्याच रूममध्ये पसारा दिसतोय। तर म्हटलं जरा साफसफाई करायची होती आणि घरामध्ये काही जुने कपडे वगैरे होते ते सगळं सामान आम्हाला बाहेर काढायचं होतं। कारण की ज्यावेळेस आम्हाला 2 महिन्याने नवीन घरामध्ये जावे लागेल ना, त्यावेळेस फक्त सामान घेऊन म्हणजे असं का नाही का बाकीचं काही सामान घरामध्ये नसलं पाहिजे, फक्त आपल्याला ज्या कामाच्या वस्तू आहेत त्याच घेऊन जायचं आहे आम्हाला तिकडे। म्हणून मग आम्ही सगळंच घर रिकामं केलं होतं आणि छान असं मस्त आवरलेलं होतं घर आम्ही। तर तुम्ही बघू शकता इकडे मी आवरतानाचा जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, आवरल्यानंतर थोडंसं शूट घेतलं। तर इकडे मी सगळे भिंती वगैरे धुवून काढलेले होते ह्या रूमच्या। तर सगळं फरची वगैरे सगळी क्लीन केलेली होती तर बेडरूममध्ये ना। आणि इकडे खूप जास्त थकले होते आज दिवसभर आई आणि मी। त्यानंतर मग इकडे दोन्ही रूम आवरल्यानंतर मम्मीही आली होती घरी। तर मम्मी मार्केटमध्ये गेलेली होती। भरून ठेवायच्या या बरणीमध्ये तुपाच्या वाटी भरून ठेवायच्या आणि एका बरणीमध्ये ना तूप घ्यायचं, थोडं तूप घ्यायचं ना, तूप हा एका बरणीमध्ये तूप राहून द्यायचं। खाली किती 2 बरण्या उरल्या का, 2 बरण्या। मम्मीने ना इकडे स्वेटर वगैरे घेतलंय नवीन, तर दाखवत होती मला। तर मार्केटमधून आली ना, मलाच चाल म्हणत होती पण मी आज नेमकी घरामध्ये काम काढली होती। तर खूप छान स्वेटर आहे मस्त। आणि इकडे बरण्या वगैरे पण घेतल्या आहे। तर मम्मीला 16 सोमवारचे व्रताचे उपवास करायचे आहे ना, तर त्यासाठी हे सगळं सामान घेतलं आहे। तर पळडी आईंचीच चालवली होती, कारण की अशी पळडी काही आता बनवून भेटत नाही त्यामुळे। आणि मम्मीने ह्या साड्या पण घेतलेल्या होत्या त्या दिवशी घालण्यासाठी। एक पूर्ण व्हाईट साडी लागते उपवासाच्या दिवशी, म्हणजे आंघोळ वगैरे करताना त्यावरच पूजा करावी लागते म्हणून। हाय हॅलो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि छान अशी सायंकाळची वेळ झाली आणि आत्ता व्हिडिओला मी सुरुवात करते। तर इकडं बघा, तुमचीच वाट बघत होतो आम्ही। हा ना, गेल्या केव्हा आल्या केव्हा, हा 2 हा मी तेच सांगत होते सगळ्यांना का आज जयाताईंना बोलवलंय। तर जयाताई आले आज मस्त। अंशू रडती, अंशूला यायचं होतं तिकडे टीव्ही बघताय। ए सगळ्यांनी एकच पॅटर्न घेतलं, मी पण तेच घेतलं। हा आपण रील बनवू म्हणे। छान आहे का मम्मी? छान आहे, कलर चांगला आहे मग मस्त आहे। माझं आण का अंशू, आज तुला दाखवलं वर आहे पिशवी। तुझा आकाशी कलर आहे। कशात पाहिली? याच्यात मला अरुणाका म्हणे अर्चनाने, मी आधी तशी माझी डिझाईन अशी नाही, मोराची ना, नाही वय का मोराची नाही, एकदम बारीक वय ना। इथं ती बस रक्षाबंधनला आम्ही रील काढणार आहे ना, ती म्हणे तू पण घे। अरुणाताईंनी पण घेतली का? हा, ताईने घेतली, अरुणाकाने घेतली, संध्याकाने घेतली, मी घेतली, तू घेतली। 5 जणींचा रील। काय म्हणते त्याला? रील 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 पण बनवायचं आणि आपण या साडीची ना शायनिंग पण अंगात घातले ना। तर मगाशी तुमच्याशी बोलता तशीच पुन्हा मध्ये गेले, जयाताई आल्या होत्या ना। तर त्या दुपारीच आल्या, ताईंकडे गेल्या होत्या, त्यांना साडी वगैरे घ्यायची होती, साडी वगैरे घेऊन आल्या। आणि आज छान असा मेनू केला आहे मस्त। तर काजू पनीरची भाजी आणि अजून पुढचं नियोजन ठरतंय, भात पोळ्या झालाय आणि बघू अजून बटाट्याची भाजी वगैरे करू आणि म्हटलं तर रवा वगैरे मग असं काहीतरी गोडमध्ये करू। तर चला आता बाकीचे सगळे घरात बसले। इकडे छान अशी काजू पनीरची भाजी केलेली होती, भात पोळ्या, माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला होता। साडी द्यायची मला, ही साडी घ्यायची, मी वापरली याच्यातली साडी पाय फुकट नाही आणली, एवढं बाटा नाही आवडत ना। छान दिसते, छान। अरुणाताईंना लगेच उद्या या साडीची ऑर्डर दाखवली मगाशी आम्ही, छान आहे तिचं पोत। खूप सुंदर आहे, पदर पण खूप छान भारी दिसली ना मला, पीस आहे तिच्यापेक्षा भारी दिसली ना, म्हणून मी घेतली। तुम्ही मला जयाताई म्हणू नका ग। जया 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 म्हणा, जयाताई नका म्हणू, ते म्हणते मी तुमच्या भाषा लहान आहे ना जया।
जय त्यांचे कोणीतरी फ्रेंड पण व्हिडिओ बघताना ते मेघाताई ते कमेंट. तर इकडे गरमागरम मस्त भजी तळली, त्यानंतर भाऊ आले, मग सगळेजण इकडे जेवायला बसले आणि मी सगळ्यांसाठी छान मस्त गरमागरम भजी तळत होती. तर वेदांत, आरुष, जयाताई सगळे इकडे मिस्टर सगळेजण जेवायला बसलेले होते. येतो. या निवांत. स्वयंपाक छान झाला होता. पोटभर पनीरची जेवण भाजी झालं. आवडली का? एकदम छान, हॉटेल सारखी झाली होती. हा चला. चालेल मम्मी पाया पाया पण पप्पा तर काही येतेच नाही इकडं. टीव्ही आणि पप्पा. तर इकडे जयाताईंनी निघताना दादांचा आशीर्वाद घेतला, सगळ्यांच्या पाया पडल्या आणि निघाल्या होत्या. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.